इयोब अध्याय 38। तेव्हा परमेश्वराने वावटळीतून इयोबास उत्तर दिले। तो म्हणाला, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणार हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध। मी तुला हे विचारितो, मला सांग। मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग, तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? तिला मापनसूत्र कोणी लाविले, हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला, तिची कोनशिला कोणी बसविली? त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला। समुद्र उफळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्यास कवाडे लावून तो कोणी अडविला? त्या समयी मी त्यास मेघवस्त्राचे पांघरून घातले, दाट अभ्रांचे त्यास बाळंते केले। मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्यास अडसर व दरवाजे लाविले। आणि मी म्हणालो, तू येथवरच ये, या पलीकडे तू येता कामा नये। येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत। तू जन्मात कधी प्रातःसमयाचे नियमन केले आहे काय? प्रभातीला आपले स्थान दाखवून दिले आहे काय? यासाठी की त्याने पृथ्वीच्या दिगंतास धरून तीवरील दृष्टांस झटकून टाकावे। तेव्हा मुद्रेच्या ठशाने जसा मातीला आकार येतो, तसा प्रभातीने पृथ्वीचा आकार व्यक्त होतो। सर्व वस्तू जशा काय त्याच्या पेहरावाप्रमाणे ठळक दिसतात। दुष्टांना त्यांचा प्रकाश नाहीसा होतो, त्यांचा उगारलेला हात मोडतो। समुद्राच्या झऱ्यापर्यंत तुझा कधी रिघाव झाला आहे काय? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहे काय? मृत्यूद्वारे तुला दृष्टीगोचर झाली आहे काय? तू अधोलोकाची द्वारे पाहिली आहेत काय? पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय? तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग। प्रकाश वसतो तिकडची वाट कोणती? अंधकाराचे स्थान कोठे आहे? त्यास त्याच्या प्रदेशात सीमेपर्यंत नेऊन तुला पोचविता येईल काय? त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस काय? हे सर्व तुला ठाऊक असेलच, कारण त्यावेळी तू जन्मला असावास। तू बहुत दिवसांचा म्हणावयाचा। तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकट समयासाठी, लढाई व युद्ध यांच्या प्रसंगासाठी राखून ठेवली आहेत। प्रकाशाची वाटणी कशी झाली आहे? पूर्वेचा वारा पृथ्वीवर कसा पसरतो? पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडितो? गरजणाऱ्या विद्युल्लतेला मार्ग कोणी करून दिला? अशासाठी की निर्जन प्रदेशात, मनुष्यहीन अरण्यात पाऊस पडावा, उजाड व वैराण प्रदेश तृप्त करावा, कोवळी हिरवळ उगवेशी करावी। पर्जन्यास कोणी पिता आहे काय? दहीवर बिंदूस कोण जन्म देतो? हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? आकाशातील हिमकणास कोण जन्म देतो? जल थिजून पाषाणाप्रमाणे घट्ट होते, जलाशयाचा पृष्ठभाग गोठून जातो। कृत्तिकांचा गुच्छ तुला गुंफिता येईल काय? मृगशीर्षाचे बंध तुला सोडिता येतील काय? राशीचक्र योग्य समयी तुला उदयास आणिता येईल काय? सप्तऋषीस त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखविता येईल काय? आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय?
तुझवर विपुल जलवर्षा व्हावा म्हणून मेघास तुला पुकारून सांगता येईल काय? विद्युल्लता तुझ्या आज्ञेत आहेत काय? आणि त्या येऊन काय आज्ञा असे तुला म्हणतात काय? घनमेघात अक्कल कोणी घातली? अभ्रास समज कोणी दिली? कोणास आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हजेरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओतितो? तेव्हा धूळ भिजून गोळा बनतो व ढेकळे विरघळून एकमेकास चिकटून जातात. तुला सिंहिणीची शिकार करिता येते काय? तरुण सिंहाची क्षुधा तुला तृप्त करिता येते काय? ते गुहात दबा धरून बसतात, जाळीत दडून टपून बसतात. कावळ्याची पिले देवाला हाका मारितात, ती अन्नान्न करीत चोहोकडे भटकतात. तेव्हा त्यास ते कोण देतो?